नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती। आणि मी विजय तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार आहे। आणि व्हिडिओमध्ये जी तुम्ही गाडी बघत आहात ना, ही आहे सुझुकी कंपनीकडनं येणारी सुझुकी ॲक्सेस 125, जी की ऑटो एक्सपोमध्ये सुद्धा अनवील करण्यात आली होती। आणि या गाडीमध्ये कोणकोणत्या गोष्टी देण्यात आलेल्या, फीचर्स कोणते नवीन अपडेट करण्यात आलेली, इंजिन स्पेसिफिकेशन काय, गाडीचा मायलेज वगैरे किती असणार आहे, अशी संपूर्ण माहिती जी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मराठीमधून आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती बघणार आहोत। तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला सर्वात आधी येईल। आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक देखील करा, चला कमेंट देखील करून सांगा चला व्हिडिओ कसा वाटत आहे ते। आणि तुम्ही मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करून प्रश्न विचारू शकता या गाडीबद्दल, तुमचे काही डाऊट असतील तर ते देखील तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करून विचारू देखील शकता। त्याचबरोबर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद शिव सुझुकी KSB चौक चिंचवड पुणे या शोरूमचं, की त्यांनी आपल्याला ही गाडी जी आहे ते रिव्ह्यू करण्यासाठी दिली। तर तुम्हाला सुझुकीची कुठली जरी स्कूटर असेल, बाईक असेल, ॲक्सेस 125 ही गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल तर मी शिव सुझुकी KSB चौक चिंचवड या शोरूमला नक्की व्हिजिट करा। शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, गुगल मॅपचं लोकेशन अशी संपूर्ण माहिती जी आहे ते व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जो आहे आपण सुझुकी ॲक्सेस 125 या गाडीचा चालू देखील करू। मंडळी, आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। आणि तुम्ही व्हिडिओमध्ये जी गाडी बघता ती आहे सुझुकी ॲक्सेस 125। कलर ऑप्शन जर बघितलं तर यामध्ये वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतात। गाडीचा हा लुक्स तुम्ही एकदा बघू शकता कसा आहे दिसायला, आणि हा कलर देखील गाडीचा एकदम चांगला मला पर्सनली वाटतो। यामध्ये मित्रांनो 3 व्हेरियंट येतात, स्टँडर्ड व्हेरियंट, स्पेशल एडिशन आणि राईड कनेक्ट एडिशन। हे जे आहे हे टॉप व्हेरियंट आहे, राईड कनेक्ट एडिशन। यामध्ये जर कलर ऑप्शन बघितले तर स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये मॅट ब्लॅक, मॅट ब्ल्यू आणि पर्ल व्हाईट असे 3 कलर ऑप्शन येतात। स्पेशल एडिशनमध्ये जर बघितलं तर मॅट ब्लॅक, पर्ल व्हाईट, मॅट ब्ल्यू आणि आईस ग्रीन असे 4 कलर ऑप्शन जे आहेत ते स्पेशल एडिशनमध्ये देखील देण्यात आलेले। आणि राईड कनेक्ट एडिशन हे जे टॉप व्हेरियंट आहे यामध्ये जर कलर ऑप्शन बघितलं तर मॅट ब्लॅक, आईस ग्रीन, पर्ल शायनी बीच, मॅट ब्ल्यू आणि पर्ल ग्रेस व्हाईट असे एकूण 5 कलर ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला ॲक्सेस 125मध्ये बघायला मिळून जातात। आता आपण गाडीचा फ्रंटचा लुक बघूया। गाडीचा फ्रंटचा लुक जो आहे तो कशाप्रकारे तुम्हाला देण्यात आले, साईड व्ह्यू मिरर जे आहे ते क्रोममध्ये तुम्हाला इथे मिळून जातात। त्याचबरोबर इथे क्रोमची ग्रिल देखील चांगली करण्यात आलेली आहे आणि हेडलाईटचा सेटअप देखील चांगला देण्यात आलेला आहे। मी एकदा तुम्हाला चालू करून दाखवतो। त्याआधी मित्रांनो, चावी जर बघितली तर चावी देखील अपडेट करण्यात आलेली आहे। 2 चाव्या ज्या आहेत त्या गाडीसोबत तुम्हाला इथे मिळून जातात। सुझुकीची बॅजिंग जे आहे ते चावीवरती देखील करण्यात आलेली आहे। तुम्ही समोरचा हेडलाईटचा सेटअप जो आहे तो LED बघू शकता। इथे DRL जे आहेत ते देण्यात आलेली आहे। सुझुकीची बॅजिंग जी आहे ते तुम्हाला या साईडला मिळून जाते। त्यासोबतच नंबर प्लेट लावायची असते तुम्ही इथे लावू शकता। आणि इंडिकेटरचा सेटअप जो आहे तो हॅलोजनमध्येच देण्यात आलेला आहे। मडगाड किंवा फेंडरची जर क्वालिटी बघितली तर ती देखील एक चांगल्या क्वालिटीचा मडगाड फेंडर देण्यात आलेला आहे। आणि ओव्हरऑल समोरचा लुक जो आहे तो मला पर्सनली चांगला वाटतो, दिसायलासुद्धा गाडीचा लुक्स एकदम चांगले आहेत। त्याचबरोबर गाडीचा ओव्हरऑल साईडने जर बघितलं तर साईडने देखील गाडी जी आहे ते ॲक्सेस 125 जी आधीची आहे त्याचप्रमाणे लुक ठेवण्याचा कंपनीने प्रयत्न केलेला आहे। आणि इथे समोरचं बघितलं तर एक टॉप व्हेरियंट असल्यामुळे इथे तुम्हाला डिस्क ब्रेक बघायला मिळून जातो। त्यासोबत टायर जर बघितलं तर 90/90 सेक्शनचा 12 इंचचा टायर तुम्हाला मिळून जातो, जे की ॲलोव्हीलसोबत येतात। आणि ॲलोव्हीलचं डिझाईन देखील तुम्ही ते बघू शकता कसं आहे ते। सस्पेन्शनबद्दल जर बोलायचं झालं तर टेलिस्कोपिक सस्पेन्शन जे आहे ते फ्रंटला देण्यात आलेले। इथे तुम्हाला रिफ्लेक्टर जो आहे तो बघायला मिळून जातो। गाडीच्या डायमेन्शनबद्दल जर बोलायचं झालं तर गाडीचे डायमेन्शन जे आहेत ते, गाडीची जी टोटल लेंथ आहे ना ती 1835 mm इतकी आहे। गाडीची विड्थ जर बघितली टोटल तर 690 mm इतकी आहे। टोटल हाईट जर बघितलं तर ती आहे 1155 mm। व्हील बेस गाडीचा जो आहे तो 1260 mm इतका देण्यात आलेला आहे। ग्राउंड क्लिअरन्स जर बघितला गाडीचा तर 160 mm इतका गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला बघायला मिळून जातो। सीट हाईट जी आहे ती 856 mm इतकी आहे। टोटल कर्व वेट जर गाडीचा बघितला ते 105 किलो इतकं देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर फ्रंटला डिस्क ब्रेक आणि पाठीमागच्या साईडला ड्रम ब्रेकचा यूज जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यासोबत इथे समोर आल्यानंतर जर बघितलं तर इथे फुटबोर्ड जो लेग स्पेस आहे तो चांगला डिसेंट असा देण्यात आलेला आहे आणि फ्लॅट आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जर इथं लेग स्पेस बघितलं 305 mm इतका लेग स्पेस जो आहे तो देण्यात आलेला आहे। याचं तुम्हाला एक हुक देखील मिळून जातं, जे की तुम्ही बॅग वगैरे जे येते इथे अडकू देखील शकता। त्यासोबतच इथे दोन्ही साईडला पॉकेट होल्डर मिळून जातात। इथे तुम्ही बघू शकता इथे एक देण्यात आलेला आहे आणि या साईडला एक आहे। त्यासोबतच इथे USB चार्जिंग पोर्ट जर तुम्हाला गाडीमध्ये या साईडला इथे मिळून जातो आणि इथे सुद्धा एक हुक मिळून जातं। त्यासोबत साईड लुक जो बघितला गाडीचा तो देखील चांगला आहे। ॲक्सेसची क्रोममध्ये बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते। साईड स्टँडसोबत सेंटर स्टँड दोन्ही देण्यात आलेले आहे। इथे फुटरेस्टची जर क्वालिटी बघितली तर ती देखील चांगल्या प्रकारची। गाडीमध्ये तुम्हाला किक स्टार्टचा ऑप्शन देखील मिळून जातो। सुझुकीची बॅजिंग जे ते या साईडला देण्यात आलेली आहे।
त्याचबरोबर वरती इथे आल्यानंतर जर बघितलं तर इथे एक चांगला ग्रॅब हँडल देण्यात आलेला जो की सिल्वर फिनिशमध्ये आणि चांगला मजबूत असा देखील आहे. त्यासोबत सीट कम्फर्ट जर बघितलं तर सीट चांगलं मोठ्या साईजचं असल्यामुळे लॉंग असल्यामुळे 2 व्यक्ती जे ते कम्फर्टेबल बसून गाडी जी आहे ते चालू देखील शकतात. थकवा वगैरे जो होतो कुठलाही जाणवणार नाही ही गाडी चालवताना देखील. त्यासोबतच मागच्या साईडला आल्यानंतर जर बघितलं तर एक दुसरा चेंज जर बघितला तर इथे फ्युएल लीड जे आहे ते राईट साईडला जे ते ओपन होतं. कसं ओपन होतं ते आता आपण पुढे बघणारच आहोत व्हिडिओमध्ये. सुझुकीची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते. इंडिकेटर जे आहेत ते हॅलोजनमध्ये देण्यात आलेले रिफ्लेक्टर इथे मिळून जातो. नंबर प्लेट लावायची पोझिशन जी आहे ती या साईडला येते आणि टेल लॅम्पचा सेटअप जो आहे तो LED देण्यात आलेला आहे. इथे सायलेन्सरवरती बघितलं तर क्रोम मफलर जो आहे तो लावण्यात आलेला आहे, ते देखील एक चांगला आहे. त्याचबरोबर मागचा जो टायर आहे ना, मागचा जो टायर साईज जर बघितला तर तो 90/100 सेक्शनचा 10 इंचचा टायर मागे देण्यात आलेला आणि पुढे 12 इंचचा टायर आहे आणि जे की ड्रम ब्रेक सोबत येतो. आणि या साईडला सुद्धा ॲक्सिसची बॅजिंग क्रोममध्ये तुम्हाला इथे बघायला मिळून जाते. इथे सुझुकी इको परफॉर्मन्सचं ग्राफिक जे तुम्हाला बघायला मिळून जातं, जे की लो फ्युएल कन्झम्पशनसोबत मायलेज देखील गाडीचं चांगलं मिळून जातं. आणि इथे इंजिन स्पेसिफिकेशन जर बघितले या ॲक्सेस 125मध्ये तर 124 सीसीचं 4 स्ट्रोक सिंगल सिलेंडर एअर कूल्ड SOHC 2 वॉल इंजिन जे ते देण्यात आलेलं आहे, जे की मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतं 6.2 किलोवॅट 6500 RPMपर्यंत आणि मॅक्झिमम टॉर्क जनरेट करतं 10.2 न्यूटन मीटर इतका 5000 RPMपर्यंत. आणि इंजिन जर बघितलं तर चांगलं 125 सीसी तुम्हाला सुद्धा माहिती असेल ॲक्सेस 125मध्ये जे येत होतं तेच इंजिन जे ते देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या साईडला सुद्धा इथे एक रिफ्लेक्टर मिळून जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर चावी जी आहे ते अशा प्रकारे देण्यात आलेली आहे. व इथनंच तुम्ही जे आहे ते इग्निशन ऑन करू शकता, त्यानंतर सीट उघडू शकता, त्यानंतर फ्युएल लीड देखील राईट साईडला फिरवणार तर फ्युएल लीड जो आहे तो ओपन होऊन जातो. फ्युएल टँक कॅपॅसिटीचं बघितलं तर 5.3 लिटरची देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आहे. आणि E20 कंप्लाइट जे आहे ते इंजिन तुम्हाला इथे बघायला मिळून जातो ॲक्सेस 125मध्ये. इथे समोर तुम्हाला राईड कनेक्टचं ग्राफिक जे ते स्टिकर जे ते मिळून जातं. USB चार्जिंग पोर्ट देण्यात आलेलं आहे. आणि स्विचेस आणि कंट्रोल जर बघितलं तर इथे तुम्हाला ॲक्सेलेटर लिव्हरची ग्रिप जी आहे ती चांगली देण्यात आलेली आहे. त्यासोबतच मित्रांनो अंडर सीट स्टोरेज जर बघितला तर तो तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जातो, जे की इथे चॅसी नंबर बघायला मिळतो. आणि अंडर सीट स्टोरेज कॅपॅसिटी जर बघितली तर ती आहे 24.4 लिटरची. एवढा स्पेस जो आहे तुम्हाला इथे गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. आणि इथे टूल किट फर्स्ट एड किट जे ते इथे बघायला मिळून जातं. आणि अशा प्रकारे अंडर सीट स्टोरेज जे ते इथे तुम्हाला मिळते. इथे एक हेल्मेट जे ते तुम्ही ठेवू शकता प्रॉपरली. त्याचबरोबर कंट्रोल्सबद्दल जर बोलायचं झालं तर इथे तुम्हाला राईट साईडला किल स्विच मिळून जातं. त्याचबरोबर खाली इथे आल्यानंतर हेडलाईट ऑन आणि हॅझार्ड लॅम्पचं स्विच जे ते मिळून जातं, जे की चारही इंडिकेटर जे ते ब्लिंक होतात. त्याचबरोबर लेफ्ट साईडला आल्यानंतर हेडलाईटचा पास लाईटचा स्विच इंटिग्रेटेड देण्यात आलेला आहे. लेफ्ट अँड राईट इंडिकेटर तुम्ही इथनं देऊ शकता. हॉर्नचं स्विच जे ते इथे आहे. गाडीचा एकदा हॉर्नचा आवाज देखील नक्कीच चांगला आहे. इथे सुझुकीची बॅजिंग तुम्हाला मिळून जाते. आणि हा जो स्पीडोमीटर आहे तो फुल्ली डिजिटल देण्यात आलेला आहे. ठीक आहे, काय कोणकोणत्या गोष्टी जे ते तुम्हाला इथे बघायला मिळतात. स्पीडोमीटर ऑन केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. इथे जे वॉर्निंग इंडिकेटर जे ते खालच्या साईडला इथे मिळून जातात. तुम्हाला चालू करून स्टार्ट करून दाखवतो. इथे भरपूर इन्फॉर्मेशन जे ते बघायला मिळतात. सुझुकीची बॅजिंग इथे करण्यात आलेली. लेफ्ट अँड राईटचा इंडिकेटर तुम्हाला इथे मिळून जातं. डिजिटल क्लॉक आहे, फ्युएल गेज, डिजिटल स्पीडोमीटर, गाडीचं किलोमीटर किती झालं ते तुम्ही इथनं बघू शकता. इको इंडिकेटर गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे. आणि इथे जे 2 स्विच देण्यात आलेले, हे जो वरचं स्विच तुम्ही प्रेस केलं तर ट्रिप A, ट्रिप B, ॲव्हरेज मायलेज आहे ते तुम्हाला किलोमीटर पर लिटर किती मिळत आहे ते तुम्ही बघू शकता. ट्रिप B किती किलोमीटर तुम्ही चालवलेली ते इथनं बघू शकता. ॲव्हरेज मायलेज जे ते गाडीचं किती मिळत आहे ते तुम्हाला इथनं बघायला मिळतं. त्यानंतर पेरिंग मोड म्हणजे ह्यामध्ये ब्लूटूथ राईड कनेक्ट एडिशन असल्यामुळे ब्लूटूथचे कनेक्टिव्हिटीचे फीचर सर्व मिळून जातात. त्यामध्ये सुझुकी राईड कनेक्ट ॲप जे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आणि सुझुकी इको परफॉर्मन्स गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे. ब्लूटूथ एनेबल डिजिटल कन्सोल मिळून जातो, जे की शॉर्ट डिस्टन्स इंडिकेटर, लास्ट पार्क लोकेशन तुम्ही ॲपमध्ये बघू शकता. त्याचबरोबर ॲम्बियंट वेदर, रेन अलर्ट, कॅलेंडर अलर्ट हे सुद्धा तुम्हाला अलर्ट जे ते इथे डिस्प्लेवरती बघायला मिळतात. आणि पेरिंग ब्लूटूथने कनेक्ट केल्यानंतर तुम्ही टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन जे त्याचा वापर जो आहे तो करू देखील शकता. जे की ETA अपडेट झालं, स्पीड एक्सिडिंग अलर्ट, फ्युएल लेवल इंडिकेटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे सर्व फीचर जे ते यामध्ये देण्यात आलेले आहे. आणि डिजिटल स्पीडोमीटर जो तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळून जातो गाडीमध्ये. आणि गाडीची किंमत ऑन रोड किंमत आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहेत. त्याचबरोबर जे स्पेशल एडिशन व्हेरियंट आहे ना, ते स्पेशल एडिशन व्हेरियंटमध्ये सेकंड बेस जे व्हेरियंट आहे त्यामध्ये फक्त स्पीडोमीटरचा चेंज आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे स्पीडोमीटर जो आहे तो बघायला मिळतो स्पेशल एडिशनमध्ये.
बाकी दुसरा कुठलाही चेंज येत तर तुम्हाला स्पेशल एडिशन ॲक्सेस 125मध्ये जे ते बघायला मिळत नाही. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघितली सुझुकी ॲक्सेस 125 या गाडीबद्दल संपूर्ण माहिती जे ते मी मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि या व्हिडिओमध्ये या गाडीमध्ये फीचर देखील चांगले अपडेट करण्यात आलेले आणि हेडलाईटचं सेटअप देखील चांगला नवीन देण्यात आलेला आहे. आणि या गाडीची ऑन रोड किंमत जर बघितली तर या ॲक्सेस 125 गाडीमध्ये स्कूटरमध्ये तुम्हाला 3 व्हेरियंट मिळतात, जे की स्टँडर्ड व्हेरियंटची ऑन रोड किंमत 1,05,000 रुपये इतकी आहे. त्यानंतर सेकंड बेस जे स्पेशल एडिशन व्हेरियंट आहे ॲक्सेस 125चं, त्याची जर ऑन रोड किंमत बघितली पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामध्ये ती आहे 1,12,000 रुपये. त्याचबरोबर हे जे तुम्ही टॉप व्हेरियंट बघताय राईड कनेक्ट एडिशन म्हणून असे देखील नाव आहे या सुझुकी ॲक्सेस 125 या स्कूटरचं. तर या स्कूटरची ऑन रोड किंमत जी बघितली टॉप व्हेरियंटची तर ती आहे 1,18,000 रुपये. आणि व्हिडिओमध्ये जी मी तुम्हाला किंमत सांगितली, व्हिडिओ तुम्ही काही दिवसांनी बघितलं तर किंमत बदलूसुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते. तुम्ही तुमच्या जवळच्या सुझुकी शोरूमला जाऊन चौकशी देखील करू शकता ऑन रोड किंमत बदल. आणि जर काही गाडी तुम्हाला पिंपरी चिंचवडमधून घ्यायची असेल तर तुम्ही शिव सुझुकी KSB चौक चिंचवड पुणे या शोरूमला नक्की भेट द्या. शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, गुगल मॅपचं लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले. आणि आजचा हा व्हिडिओ सुझुकी ॲक्सेस 125 या स्कूटरचा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक देखील करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर देखील करू शकता. त्याचबरोबर अजून जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.